उसनवारीतून घेतलेल्या रकमेपोटी बोगस धनादेश आणि मावस भावाची फसवणूक केल्याबद्दल नेहा राजेंद्र संगपाळ राहणार कसबा बावडा कोल्हापूर या महिलेस 3 महिने साधी कैद व 2,50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। दंड न भरल्यास 2 महिने साध्या कैदेची शिक्षा भोगण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी स पाटील यांनी हा निकाल दिलेला आहे। नेहा संगपाळ यांचा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय आहे, तर फिर्यादी सागर श्रीकांत डुबल राहणार लक्ष्मीनगर सांगली हा त्यांचा मावस भाऊ आहे। व्यवसायामध्ये आर्थिक अडचण आल्याने नेहा यांच्याकडे गुंतवणूकदारांनी तगादा लावला होता। त्यामुळे मावस भाऊ सागर यांच्याकडून उसनवार पैसे मागितले। सागर याने नोव्हेंबर 2021 मध्ये त्याचा मित्र सागर गोसावी यांच्याकडून उसनवार स्वरूपात 1,50,000 रुपये घेऊन नेहा यांना दिले होते। 3 महिन्यात रक्कम परत देण्याची ग्वाही दिली। मुदत संपल्यानंतर सागर याने पैशाची विचारणा करूनही रक्कम परत दिली नाही। नेहा यांनी उसनवार रकमेपोटी धनादेश दिला। सागर याने धनादेश बँकेत खात्यावर जमा केला। नेहा यांच्या खात्यावर रक्कम नसल्यामुळे धनादेश न वटता तो परत आला। त्यामुळे सागर याने न्यायालयामध्ये दावा दाखल केला। फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट SK संधी व ॲडव्होकेट HD जावीर यांनी काम पाहिले। त्यानुसार न्यायदंडाधिकारी पाटील यांनी नेहा यांना शिक्षा व दंड सुनावला। दंडाची रक्कम सागर यांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात